नमस्कार मित्रांनो, सुनील शिंदे फॉर्म फिलिंग मास्टर या माझ्या YouTube चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। मी सुनील शिंदे आपल्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे। फॉर्म फिलिंग प्रोसेस स्टेप बाय स्टेप फॉर एम फार्म। तर मित्रांनो, एम फार्मसीचे रजिस्ट्रेशन 29 जुलै पासून सुरू झालेले आहे आणि त्याची लास्ट डेट ही 5 ऑगस्ट 2024 आहे। तर मित्रांनो, एम फार्मसीला ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्यासाठी आपल्याला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं लागतं व मित्रांनो, या व्हिडिओद्वारे आपण संपूर्ण ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसे करायचे, त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे, डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन कसे करायचे, त्याच पद्धतीने डॉक्युमेंट्स अपलोड कसे करायचे याची संपूर्ण माहिती आपण व्हिडिओद्वारे बघणार आहोत। तर मित्रांनो, यासाठी आपण नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपण जर माझ्या YouTube चॅनलवरती नवीन आला असाल तर माझ्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। त्यामुळे तुम्हाला ऍडमिशन संदर्भातील अशाच नवनवीन अपडेट भेटत राहतील। तर चला मित्रांनो, आता आपण व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी सुरुवातीला गुगल मध्ये MST CET 2024 असे टाइप करायचे आहे आणि त्यानंतर इंटर द्यायचं आहे। इंटर दिल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी cetcell.mahacet.org या वेबसाईटची लिंक दिसेल, त्या वेबसाईटवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आता आपली वेबसाईट ओपन झालेली आहे। या ठिकाणी ऍडमिशन प्रोसेस अकॅडमिक इयर 2024-25 या टॅबवरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, वेबसाईट ओपन झाली। या ठिकाणी डाव्या साईडला एम फार्मसी फार्माडी असा ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचंय। त्यावरती क्लिक केल्यानंतर आता जी वेबसाईट ओपन झालेली आहे मित्रांनो, त्या वेबसाईटची जी लिंक आहे ती मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे, आपण तिथून पण रजिस्ट्रेशन करू शकतो। तर या ठिकाणी सुरुवातीला मित्रांनो, इम्पॉर्टंट डेट्स वरती क्लिक करायचंय आणि आपलं सर्व जे काही शेड्यूल आहे ते व्यवस्थित बघून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी 29 जुलै 2024 पासून आपले रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहे आणि त्याची लास्ट डेट ही 5 ऑगस्ट 2024 आहे। तर यामध्ये आपण ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट्स अपलोड करू शकतो आणि व्हेरिफिकेशन करू शकतो। आणि मित्रांनो, व्हेरिफिकेशन साठी लास्ट डेट ही 6 ऑगस्ट 2024 आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो, 29 तारखेपासून आपल्याला रजिस्ट्रेशन करायचे आहे। त्यानंतर 8 ऑगस्टला आपली प्रोविजनल मेरिट लिस्ट लागणार आहे। त्यामध्ये जर तुमच्या डॉक्युमेंट्स मध्ये काही क्वेरी असतील तर त्याच्या ग्रीव्हन्स पिरियड आहे 9, 10 आणि 11 ऑगस्ट असे 3 दिवस आहे। तर ते डॉक्युमेंट्स आपण या 3 दिवसामध्ये अपलोड करू शकतो आणि त्यानंतर 13 ऑगस्टला आपली फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे मित्रांनो, आणि त्यानंतर आपल्याला कॉलेजचे ऑप्शन टाकायचे आहेत। मित्रांनो, हे टेम्पररी शेड्यूल आहे, या शेड्यूल मध्ये चेंजेस होत असतात, तर आपण वेळोवेळी वेबसाईटला व्हिजिट करून शेड्यूल बघायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, आता आपल्याला रजिस्ट्रेशन करायचे आहे। या ठिकाणी न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन या टॅबवरती क्लिक करायचंय। या ठिकाणी क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आर यू अप्लाइंग ॲज अ फॉरेन नॅशनल कॅन्डिडेट या ठिकाणी नो वरती क्लिक करायचंय। त्यानंतर या ठिकाणी तर मित्रांनो, या ठिकाणी फुल नेम मध्ये आपल्या 12वीच्या रिझल्ट वरती जसे नाव आहे तसे नाव व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर सिलेक्ट कंट्री इंडिया, त्यानंतर सिलेक्ट स्टेट महाराष्ट्र, आपलं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे। या ठिकाणी मी नाशिक सिलेक्ट केला आहे। त्यानंतर आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे। मित्रांनो, मोबाईल नंबर टाकताना आपला जो चालू मोबाईल नंबर आहे तोच मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर ईमेल आयडी टाकून घ्यायचा आहे। ईमेल आयडी टाकल्यानंतर या ठिकाणी आपल्याला पासवर्ड टाकायचा आहे। तर पासवर्ड टाकताना 7 to 15 कॅरेक्टर्सचा पाहिजे, त्यामध्ये ऍटलीस्ट 1 न्यूमेरिक व्हॅल्यू पाहिजे, स्मॉल लेटर पाहिजे, अपर केस पाहिजे आणि स्पेशल कॅरेक्टर पाहिजे। अशा पद्धतीने या ठिकाणी पासवर्ड टाकायचा आहे। तो पुन्हा कन्फर्म पासवर्ड करून घ्यायचा आहे आणि रजिस्टर या बटनावरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आपल्याला आपल्या मोबाईल वरती OTP येतो, तो आलेला OTP या ठिकाणी आता टाकून घ्यायचा आहे। मित्रांनो, या ठिकाणी OTP टाकल्यानंतर सबमिट बटनावरती क्लिक करायचंय। सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी आपला ऍप्लिकेशन आयडी जनरेट झालेला आहे। तर या ऍप्लिकेशन आयडीचा आपल्याला टेस्ट मेसेज पण आलेला आहे। तसेच आपण हा ऍप्लिकेशन आयडी आपल्याकडे नोट डाऊन करून घ्यायचा आहे। संपूर्ण ऍडमिशन प्रोसेस होईपर्यंत आपल्याला हा ऍप्लिकेशन आयडी आणि पासवर्ड
लागणार आहे. तर मित्रांनो तो आपल्याकडे नोट डाऊन करून ठेवायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी क्लिक हिअर टू लॉग इन अँड फिल युअर ऍप्लिकेशन फॉर्म वरती क्लिक करायचंय किंवा या ठिकाणी तुम्ही रजिस्टर कॅन्डिडेट लॉग इन वरती पण आपण क्लिक करू शकतो. तर या ठिकाणी आता आपल्याला कॅन्डिडेट लॉग इन मध्ये आपला ऍप्लिकेशन आयडी टाकायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी पासवर्ड टाकायचा आहे आणि पासवर्ड टाकल्यानंतर या ठिकाणी कॅप्चा टाकायचा आहे. कॅप्चा टाकल्यानंतर आता आपलं लॉग इन झालेलं आहे मित्रांनो. तर या ठिकाणी सुरुवातीला प्रोसीड फर्दर टू फिल ऍप्लिकेशन फॉर्म वरती क्लिक करायचंय. त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला स्क्रुटिनी सिलेक्ट करायचंय. म्हणजे आपल्याला जर व्हेरिफिकेशन ऑनलाईन करायचं असेल तर या ठिकाणी आपण ई स्क्रुटिनी हा ऑप्शन निवडू शकतो आणि आपल्याला जर फिजिकल व्हेरिफिकेशन करायचं असेल तर या ठिकाणी फिजिकल स्क्रुटिनी हा ऑप्शन वरती क्लिक करायचंय आणि सेव्ह अँड प्रोसीड वरती क्लिक करायचंय. त्यानंतर आता या ठिकाणी सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर या ठिकाणी आता आपल्याला स्लॉट सिलेक्ट करायचा आहे. तर या ठिकाणी सुरुवातीला कॉलेज सिलेक्ट करण्यासाठी जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर आपलं एफसी सेंटर सिलेक्ट करायचं आहे. तर एफसी सेंटर आता या ठिकाणी नाशिक जिल्हा सिलेक्ट केलाय. तर नाशिक जिल्ह्यात जेवढे पण एफसी सेंटर आहे एम फार्मसीसाठी सगळ्या कॉलेजची लिस्ट या ठिकाणी दिसते. त्यानंतर आपल्याला ते कॉलेज सिलेक्ट करायचंय आणि डेट सिलेक्ट करायची म्हणजे आपण व्हेरिफिकेशनला कधी जाणार आहोत. तर ज्या तारखेला जाणार आहात ती तारीख या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर या ठिकाणी त्या डेटचे स्लॉट आलेले आहे 10 ते 11, 11 ते 12, 12 ते 1, 1 ते 2, 3 ते 4, 4 ते 5 अशा पद्धतीने स्लॉट आहे. तर या ठिकाणी आपण ते स्लॉट सिलेक्ट करायचे. तर मी 10 ते 11 वरती क्लिक केलंय. तर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपलं या ठिकाणी थोडं लाईट डार्क मध्ये ग्रीन झालेलं आहे. तर हे बघा अशा पद्धतीने. तर या ठिकाणी मी 10 ते 11चा स्लॉट सिलेक्ट केलाय आणि सबमिट बटनावरती क्लिक केलंय. सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आता सिलेक्ट ऍडमिशन फॉर्म एम फार्म फार्माडी आणि बोथ. तर यामध्ये तुम्हाला जर फार्माडीला ऍडमिशन घ्यायचं असेल तर फार्माडी सिलेक्ट करायचं. एम फार्मला घ्यायचं असेल तर एम फार्म सिलेक्ट करायचं. तर किंवा तुम्हाला दोन्हीसाठी फॉर्म भरायचा असेल तर बोथ वरती क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी मी एम फॉर्म वरती क्लिक केलं आहे. त्यानंतर सिलेक्ट स्पॉन्सरशिप स्टेटस. तर मित्रांनो ऍडमिशन घेताना दोन प्रकार असतात, एक स्पॉन्सर एक नॉन स्पॉन्सर. तर मित्रांनो यामध्ये समजून घ्या स्पॉन्सर म्हणजे तुम्ही जर 2 वर्ष कुठल्या कंपनीमध्ये तुम्ही जॉब केला आहे आणि ती कंपनी तुम्हाला म्हणते की तुम्ही आता एम फार्म करून घ्या तर ते तुम्हाला स्पॉन्सर करणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला त्या कंपनीचं लेटर लागतं. पण मित्रांनो यामध्ये स्पॉन्सर मध्ये तुम्हाला कॉलेजची कोणतीही स्कॉलरशिप भेटणार नाहीये. त्यामुळे त्याचा विचार करा आपण. तर आता या ठिकाणी मी नॉन स्पॉन्सर वरती क्लिक केलं आहे आणि त्यानंतर आता सिलेक्ट जीपॅट स्टेटस. तर या ठिकाणी जीपॅट कॅन्डिडेट वरती क्लिक करायचंय. आर यू शुअर व्हॅलिड जीपॅट स्कोर ओके वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आता आपल्याला क्लेम टाइप ऑफ कॅन्डिडेटचर. तर यामध्ये टाइप ऑफ कॅन्डिडेटचर सिलेक्ट करायचं आहे. तर यामध्ये सुरुवातीला टाइप ए आहे. तर टाइप ए म्हणजे आपण जर आपल्याकडे डोमासाईल महाराष्ट्रातला असेल किंवा आपला जन्म महाराष्ट्रात झाला असेल आणि आपण जर बी फार्मसी महाराष्ट्रामध्ये केले असेल तर या ठिकाणी आपल्याला टाइप ए सिलेक्ट करायचं आहे. समजा तुमच्याकडे तुम्ही टाइप ए मध्ये नाहीयेत पण तुमचे वडील किंवा आई हे डोमासाईल ऑफ साईट ऑफ महाराष्ट्र म्हणजे आई किंवा वडिलांचं डोमासाईल महाराष्ट्रातला असेल तर तुम्ही टाइप बी सिलेक्ट करू शकता. टाइप सी मध्ये तुम्ही वरच्या दोन्ही कॅटेगरी मध्ये बसत नाही पण तुमचे आई किंवा वडील हे एम्प्लॉय आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे तर तुम्हाला टाइप सी सिलेक्ट करायचं आहे. समजा तुम्ही यामध्ये कोणत्या याच्यात बसत नसाल तर तुम्ही जर बाहेर राज्यातील असाल तर या ठिकाणी ओएमएस चा ऑप्शन आहे. तसंच या ठिकाणी टाइप डी पण आहे टाइप ई पण आहे. व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे त्यानुसार टाइप सिलेक्ट करायचा आहे. या ठिकाणी मी टाइप ए सिलेक्ट केला आहे. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी सिलेक्ट द टाइप डिटेल्स मध्ये सिलेक्ट द डिस्ट्रिक्ट फ्रॉम विच कॅन्डिडेट पासिंग HSC और पासिंग डिप्लोमा इन इंजिनिअरिंग और टेक्नॉलॉजी और फार्मसी. तर मित्रांनो तुम्ही फार्मसी कोणत्या जिल्ह्यातून पास झाले आहेत तो जिल्हा या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर सिलेक्ट द डिस्ट्रिक्ट फ्रॉम विच कॅन्डिडेट हॅज पास इन ग्रॅज्युएशन. तर मित्रांनो या ठिकाणी पण तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून ग्रॅज्युएशन पास झाले आहेत ते जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर
या ठिकाणी ॲज अ candidate is type A are required to scan and upload one of the following documents. तर मित्रांनो आपण टाइप A सिलेक्ट केला आहे, त्यामुळे यामध्ये आपल्याकडे या 3 डॉक्युमेंट्स पैकी एक डॉक्युमेंट्स पाहिजे. बर्थ सर्टिफिकेट, लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा डोमासाईल सर्टिफिकेट, या 3 पैकी एक डॉक्युमेंट्स पाहिजे. तुमच्याकडे जर लिव्हिंग सर्टिफिकेट असेल तर त्यावरती प्लेस ऑफ बर्थ मेन्शन पाहिजे. बर्थ सर्टिफिकेट असेल तर त्यावरती पण प्लेस ऑफ बर्थ ही महाराष्ट्रातली मेन्शन पाहिजे. आणि नाहीतर तुमच्याकडे डोमासाईल सर्टिफिकेट पाहिजे. तर या ठिकाणी माझ्याकडे डोमासाईल सर्टिफिकेट आहे म्हणून मी या ठिकाणी त्यावरती टिक केला आहे आणि सेव्ह अँड प्रोसीड बटनावरती क्लिक केला आहे. यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो पुढची स्टेप आहे कॅटेगरी डिसिजन. तर यामध्ये कॅटेगरी डिटेल्स टाकायचे. डू यू बिलॉंग टू जनरल ऑब्लिक रिझर्व्ह कॅटेगरी. तर मित्रांनो तुम्ही जर ओपन कॅटेगरीत असाल तर जनरल सिलेक्ट करायचंय आणि तुम्ही जर रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये असाल म्हणजेच तुम्ही SC, ST, NT किंवा OBC मध्ये SBC मध्ये असाल तर या ठिकाणी रिझर्व्ह वरती क्लिक करायचे. त्यानंतर सिलेक्ट द रिझर्व्ह कॅटेगरी टू विच यू बिलॉंग. तर यामध्ये कॅटेगरी मी सांगितल्याप्रमाणे आलेल्या आहे. JTVJ, NTB, NTC, NTD, OBC, SBC, SC, SCBC, ST अशा कॅटेगरी आहेत. तर या ठिकाणी मी OBC आहे म्हणून OBC सिलेक्ट केली. त्यानंतर सिलेक्ट द रिझर्व्ह सब कॅटेगरी टू विच यू बिलॉंग, म्हणजे तुमची सब कॅटेगरी या ठिकाणी टाकायची आहे. यामध्ये तुम्ही कुणबी असाल तर कुणबी, सुतार, माळी वगैरे अशा ज्या कॅटेगरी आहेत ती कॅटेगरी या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. त्यानंतर सिलेक्ट द स्टेटस ऑफ कास्ट व्हॅलिडिटी. तर मित्रांनो या ठिकाणी तुमच्याकडे जर कास्ट व्हॅलिडिटी असेल तर या ठिकाणी अवेलेबल वरती क्लिक करायचंय. आणि तुमच्याकडे जर कास्ट व्हॅलिडिटी नसेल पण तुम्ही जर अप्लाय केला असेल तर त्याची जी रिसिट आहे ती तुमच्याकडे असेल तर अप्लाय बट नॉट रिसिव्ह म्हणायचं आहे. तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही अप्लाय बट नॉट रिसिव्ह म्हटल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ऍप्लिकेशन नंबर, त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट वरती जसं नाव आहे तसं नाव आणि कधी अप्लाय केलं आहे ती सर्व माहिती या ठिकाणी आपल्याला भरायची असते. पण तुमच्याकडे जर अवेलेबल असेल तर या ठिकाणी अवेलेबल वरती क्लिक करायचंय. त्याच पद्धतीत मित्रांनो नॉन क्रिमिनल जर तुमच्याकडे असेल तर अवेलेबल बटनावरती क्लिक करायचंय. आणि तुमच्याकडे जर तुम्ही अप्लाय केला असेल तर अप्लाय बट नॉट रिसिव्ह या बटनावरती क्लिक करायचे, म्हणजे त्याची रिसिप्ट तुमच्याकडे पाहिजे. तर या ठिकाणी माझ्याकडे असल्यामुळे मी अवेलेबल बटनावरती क्लिक केलंय. त्यानंतर या ठिकाणी पर्सन विथ डिसॅबिलिटीज मध्ये नो वरती क्लिक केलंय. त्यानंतर या ठिकाणी मित्रांनो नॅशनॅलिटी साठी पण तुमच्याकडे जर नॅशनॅलिटी असेल तर नॅशनॅलिटी ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे किंवा तुमच्या स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट वरती नॅशनॅलिटी असं मेन्शन केलेलं पाहिजे किंवा प्लेस ऑफ बर्थ हे इंडियातलं पाहिजे. त्यानंतर किंवा बर्थ सर्टिफिकेट असेल तर त्यावरती प्लेस ऑफ बर्थ हे इंडियातली पाहिजे. या 3 पैकी जे एक डॉक्युमेंट्स आहेत ते आपण या ठिकाणी सिलेक्ट करू शकतो. तर या ठिकाणी माझ्याकडे नॅशनॅलिटी आहे म्हणून मी नॅशनॅलिटीवरती टिक केलंय आणि सेव्ह अँड प्रोसीड बटनावरती क्लिक केलंय. प्रेस ओके इफ यू आर शुअर डेटा प्रोव्हाइडेड बाय यू इज करेक्ट. तर यानंतर आता मित्रांनो आता आपल्याला क्वालिफिकेशन डिटेल्स टाकून घ्यायचे आहे 10वी 12वीच्या. तर या ठिकाणी मित्रांनो सुरुवातीला 10वीचे ऍग्रीगेट मार्क्स टाकून घ्यायचे. मार्क्स ऑफ 10 आणि या ठिकाणी आउट ऑफ म्हणजे किती मार्क्स पैकी. तर या ठिकाणी 500 पैकी 437 पर्सेंटेज ऑटोमॅटिक आलेले आहे. त्यानंतर या ठिकाणी मॅथमॅटिक्सचे मार्क्स टाकून घ्यायचे. त्यानंतर सायन्सचे मार्क्स टाकायचे आणि इंग्लिशचे मार्क्स टाकायचे 10वीचे. त्यानंतर या ठिकाणी नेम ऑफ द SSC बोर्ड. तर या ठिकाणी आपलं बोर्ड सिलेक्ट करायचं आहे. तर या ठिकाणी तुमचं जर CBSE बोर्ड असेल तर CBSE, ICSE बोर्ड सिलेक्ट करू शकता किंवा अदर दुसरा बोर्ड असेल तर ते सिलेक्ट करू शकता. किंवा तुमचं जर महाराष्ट्र स्टेट बोर्ड असेल तर या ठिकाणी तुम्ही महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन पुणे हा ऑप्शन सिलेक्ट करू शकता. या ठिकाणी मी महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिलेक्ट केला आहे. त्यानंतर SSC पासिंग इयर आपण 10वी कधी पास झालो ते वर्ष या ठिकाणी टाकून घ्यायचंय. त्यानंतर 10वीचा रोल नंबर टाकून घ्यायचा आहे, सीट नंबर. त्यानंतर 10वीची डिटेल्स भरल्यानंतर आता आपल्याला 12वीच्या डिटेल्स भरायचे. तर 12वीच्या डिटेल्स भरण्यासाठी या ठिकाणी SSCचे ऍग्रीगेट मार्क्स टाकून घ्यायचे. त्यानंतर मार्क्स आउट ऑफ किती पैकी आहे. तर या ठिकाणी 650 पैकी जितके मार्क्स आहेत तितके टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर पर्सेंटेज ऑटोमॅटिक आलेले आहे. तर मग त्यानंतर या ठिकाणी 10वीचा याच्यासारखंच या ठिकाणी 12वीचं बोर्ड पण सिलेक्ट करून घ्यायचं आहे, तुमचं जे बोर्ड आहे ते. आणि त्यानंतर या ठिकाणी बी फार्मसीच्या मार्क्स डिटेल्स मध्ये
हॅव यू ऑलरेडी टेकन ऍडमिशन इन एम फार्मसी कोर्स ऍट द अर्लियर अकॅडमिक इयर. तर मित्रांनो याच्या अगोदर तुम्ही कधी एम फार्मसीला ऍडमिशन घेतले आहे का? तर या ठिकाणी नो वरती टिक करायचंय. त्यानंतर बी फार्मसी स्टेटस, तर या ठिकाणी मित्रांनो अपियरचा ऑप्शन नाहीये, फक्त पासचाच ऑप्शन आहे. तर पास वरती क्लिक करायचं. त्यानंतर प्लेस ऑफ पासिंग फॉर बी फार्मसी, तर मित्रांनो यामध्ये आपण बी फार्मसी कुठल्या युनिव्हर्सिटी मधनं पास झाले आहात. मुंबई युनिव्हर्सिटी आहे की बाटू युनिव्हर्सिटी की बामू युनिव्हर्सिटी, शिवाजी युनिव्हर्सिटी, अशी आपली युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायची. तर या ठिकाणी माझी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी आहे. त्यानंतर बी फार्मसी क्लास, तर मित्रांनो आपल्या रिझल्ट वरती आपला क्लास आलेला आहे. तर त्यामध्ये डिस्टिंक्शन, फर्स्ट क्लास, हायर सेकंड क्लास, पास क्लास असे ऑप्शन आहे. तर आपला जो क्लास आहे तो या ठिकाणी सिलेक्ट करायचा. तर मी या ठिकाणी डिस्टिंक्शन सिलेक्ट केला आहे. त्यानंतर क्वालिफिकेशन मध्ये बी फार्मसी ऍग्रीगेट मार्क्स, तर मित्रांनो हा अत्यंत महत्वाचा असा पॉइंट आहे. तर हा दरवर्षी मुलांना यामध्ये अडचणी येत असतात. तर यामध्ये बी फार्मसीचे ऍग्रीगेट मार्क्स टाकायचे आहे. तर मित्रांनो या ठिकाणी तुमचा जर पुणे युनिव्हर्सिटी असेल किंवा बाटू युनिव्हर्सिटी असेल तर तुम्हाला पॉइंटर असतो, सीजीपीए किंवा एसजीपीए असतो. तर या ठिकाणी आपल्याला त्याचे मार्क्स टाकायचे आहे. तर मार्क्स कसे टाकणार? तर मार्क्स साठी आपल्या कॉलेजमध्ये गॅजेट सर्टिफिकेट असतं. तर गॅजेट जे कॉलेजचे गॅजेट आहे लेझर, यामध्ये तुमचे मार्क्स आलेले असतात सब्जेक्ट वाईज. तर ते कॉलेजमधनं आपल्याला ते गॅजेटची प्रिंट घ्यायची आणि त्यावरती आपल्याला कॉलेजमधनं कॉलेजच्या प्रिन्सिपलचा त्याच्यावरती स्टॅम्प आणि साइन करून ते डॉक्युमेंट्स आपल्याला रिझल्ट बरोबर अपलोड करायचं आहे. तर लक्षात असू द्या या ठिकाणी आपल्याला मार्क्स अपलोड टाकायचे आहे आणि ते आपल्याला गॅजेट मध्ये भेटतील कॉलेजमध्ये. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी मार्क्स टाकल्यानंतर जीपॅट पासिंग इयर टाकायचं. यामध्ये तुम्ही 3 वर्षाचं चालू शकतो, 2024, 2023 किंवा 2022. तर या ठिकाणी आपलं पासिंग इयर टाकायचं. मी या ठिकाणी 2024 टाकलं. त्यानंतर आपला रोल नंबर टाकायचा आहे जीपॅटचा. त्यानंतर जीपॅटचा स्कोर टाकायचा आहे आणि ऑल इंडिया जीपॅटची जी रँक आहे तो नंबर या ठिकाणी टाकायचा आणि सेव्ह अँड प्रोसीड बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आता या ठिकाणी पर्सनल डिटेल्स मध्ये आपल्याला आपलं नाव, त्यानंतर आपल्या रिझल्ट वरती मदर्स नेम आहे त्या पद्धतीत मदर नेम टाकून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी रिझल्ट प्रमाणे मदर्स नेम टाकून घ्यायचंय. त्यानंतर आपली डेट ऑफ बर्थ टाकायची. त्यानंतर जेंडर टाकून घ्यायचंय, मेल असेल तर मेल, फिमेल असेल तर फिमेल. या ठिकाणी कन्फर्म जेंडर मध्ये पुन्हा एकदा मेल असेल तर मेल, फिमेल असेल तर फिमेल. त्यानंतर आर यू ऑर्फन, या ठिकाणी नो वर टिक करायचंय. त्यानंतर अॅन्युअल फॅमिली इन्कम, तर मित्रांनो यामध्ये आपला इन्कम जर 0 ते 15,000च्या दरम्यान असेल तर 1 नंबरचा स्लॉट सिलेक्ट करायचा आहे. समजा आपला इन्कम जर 40,000 असेल तर या ठिकाणी 15,001 ते 50,000चा स्लॉट सिलेक्ट करायचा आहे. समजा आपला इन्कम 70,000 असेल तर या ठिकाणी 50,001 ते 1,00,000 हा स्लॉट सिलेक्ट करायचा. असे स्लॉट दिलेले आहेत. तर आपला जसा इन्कम आहे तसा स्लॉट या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी मित्रांनो रिलिजियन सिलेक्ट करायचं आहे. तर यामध्ये बुद्धिस्ट असेल तर बुद्धिस्ट, ख्रिश्चन, हिंदू, जैन, मुस्लिम, पारसी, सिख आणि ऑर्डर असे ऑप्शन आहे. तर या ठिकाणी माझा हिंदू आहे म्हणून मी हिंदू सिलेक्ट केलंय. त्यानंतर या ठिकाणी मदर टंग सिलेक्ट करायची. तर मदर टंग तुमची मराठी असेल तर मराठी, हिंदी, गुजराती अशी सिलेक्ट करून घ्यायची. तर मी मराठी ऑप्शन सिलेक्ट केला आहे. त्यानंतर आपला ऍड्रेस टाकायचा. तर मित्रांनो यामध्ये रुरल आणि अर्बन असे 2 टाईप आहे. यामध्ये आपण जर ग्रामीण भागात राहत असाल तर रुरल सिलेक्ट करायचंय आणि आपण जर शहरी भागात राहत असाल तर या ठिकाणी अर्बन सिलेक्ट करायचंय. त्यानंतर आपलं स्टेट सिलेक्ट करायचंय. स्टेट सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे डिस्ट्रिक्ट मध्ये. त्यानंतर तालुका सिलेक्ट करायचा आणि या ठिकाणी विलेज मध्ये आपलं जे गाव आहे ते गाव सिलेक्ट करायचं आणि या ठिकाणी आपला गावाचा पिन कोड टाकायचा. पिन कोड टाकल्यानंतर या ठिकाणी कॉन्टॅक्ट डिटेल्स मध्ये आपला मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी ऑटोमॅटिकली आलेला आहे. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचंय. यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आता आपल्याला फोटो अपलोड करायचा आहे. तर मित्रांनो फोटो अपलोड करताना फोटो आणि सिग्नेचर ही फोटोच्या खाली सिग्नेचर पाहिजे. अपलोड फोटो विथ सिग्नेचर आणि फोटो अपलोड करताना जेपीजी फॉर्मॅट मध्ये पाहिजे. तर मित्रांनो या ठिकाणी आपण चूज फाईल या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि आपण ज्या ठिकाणी आपला फोटो ठेवलेला आहे त्या पाथवरती जायचं आहे.
त्या ठिकाणी फोटो आणि सिग्नेचर अपलोड करून घ्यायची आहे. तर या ठिकाणी फोटो सिलेक्ट केलाय मी आणि या ठिकाणी सेव्ह बटनावरती क्लिक केलंय आणि या ठिकाणी अपलोड फोटो वरती क्लिक करायचंय. त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपला फोटो अपलोड होईल आणि त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड बटनावरती क्लिक करायचंय. अशा पद्धतीने आपला फोटो आणि सिग्नेचर अपलोड झाली मित्रांनो. त्यानंतर आता आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. तर डॉक्युमेंट्स अपलोड करताना आपल्याला जेपीजी किंवा पीडीएफ फॉर्मॅट मध्ये अपलोड करायची आणि त्याची साईज मॅक्झिमम 1 MB पर्यंत पाहिजे. तर यामध्ये मित्रांनो आता आपण कॅटेगरी मध्ये असल्यामुळे आपल्याला टोटल 10 डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. तर यामध्ये 10वीचा रिझल्ट आहे, 12वीचा रिझल्ट, त्यानंतर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट ऑप्शनल आहे, असेल तर ठीक आहे, नसेल तरी चालणार आहे. त्यानंतर नॅशनॅलिटी, डोमासाईल सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी, त्यानंतर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, जीपॅटचं स्कोर कार्ड आणि आपल्या बी फार्मसीचं मार्कशीट असे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. तर या ठिकाणी मित्रांनो जिथे स्टार दिलेला आहे ते आपल्याला मॅन्डेटरी आहे डॉक्युमेंट्स. तर या ठिकाणी आता आपल्याला 10वीचा रिझल्ट अपलोड करायचा आहे. तर 10वीचा रिझल्ट अपलोड करण्यासाठी सिलेक्ट फाईल वरती क्लिक करायचंय. त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी ती फाईल आपली सिलेक्ट करायची. सिलेक्ट केल्यानंतर अशा पद्धतीने ती सिलेक्ट करून घ्यायची आहे. ती सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी सेव्ह बटनावरती क्लिक करायचंय. त्यानंतर प्रोसेस होते मित्रांनो. आणि जेपीजी इमेज अपलोड करताना प्रॉब्लेम येत असेल तर आपण त्या पीडीएफ मध्ये कन्वर्ट करून घ्यायची आहे आणि मग पीडीएफ मध्ये करायचे. तर या ठिकाणी माझा 10वीचा रिझल्ट अपलोड झालेला आहे. तर मित्रांनो या ठिकाणी स्टेटस मध्ये आपल्याला ग्रीन टिक दिसते आणि व्ह्यू मध्ये आपण जे डॉक्युमेंट्स अपलोड केलंय ते पण बघू शकतो. ते डॉक्युमेंट जर बरोबर असेल तर ठीक आहे आणि ते जर चुकलेलं असेल किंवा ब्लर आला असेल तर आपण ते पुन्हा एकदा सिलेक्ट फाईल वरती टिक करून अपलोड करू शकतो. त्यानंतर मित्रांनो 12वीचा रिझल्ट अपलोड करायचा आहे. त्या ठिकाणी 12वीचा रिझल्ट सिलेक्ट केला आहे. या ठिकाणी व्यवस्थित सिलेक्ट करून घ्यायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी पुन्हा एकदा सेव्ह बटनावरती क्लिक करायचंय. त्यावरती क्लिक केल्यानंतर डॉक्युमेंट्स अपलोड सक्सेसफुल. या ठिकाणी 12वीचा रिझल्ट पण अपलोड झालेला आहे. त्यानंतर आता आपल्याला स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट असेल तर ठीक आहे, नसेल तर अपलोड नाही केलं तरी चालेल. त्यानंतर नॅशनॅलिटी अपलोड करायची आहे आपल्याला. तर नॅशनॅलिटी सिलेक्ट केल्यानंतर त्याला आपण व्यवस्थित सिलेक्ट करून घ्यायचंय. त्यानंतर सेव्ह बटनावरती टिक करायचंय. मित्रांनो डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर ते एकदा व्ह्यू वरती क्लिक करून एकदा बघून घ्यायचं आपले डॉक्युमेंट्स व्यवस्थित अपलोड झाले आहे की नाही. त्यानंतर मित्रांनो नॅशनॅलिटी अपलोड झाल्यानंतर सेम त्यानंतर डोमासाईल अपलोड करायचंय. तर डोमासाईल पण व्यवस्थित सिलेक्ट करून घ्यायचंय. आता डोमासाईल अपलोड झाल्यानंतर आपल्याला कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. या ठिकाणी मित्रांनो कास्ट सर्टिफिकेट अपलोड करताना या ठिकाणी इश्यूइंग ऑथॉरिटी सिलेक्ट करायची आहे. सब डिव्हिजनल, डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार असे ऑप्शन आहे. तर आपल्या कास्ट सर्टिफिकेट वरती बघून घ्यायचं आहे आणि ती ऑथॉरिटी सिलेक्ट करायची आणि या ठिकाणी सिलेक्ट फाईल वरती क्लिक करून डॉक्युमेंट्स अपलोड करून घ्यायचे. त्याच पद्धतीत मित्रांनो कास्ट व्हॅलिडिटी सिलेक्ट करताना या ठिकाणी आपल्याला इश्यूइंग ऑथॉरिटी सिलेक्ट करायची. तर यामध्ये तुमचा जो जिल्हा आहे त्या जिल्ह्याचं डिव्हिजन ऑफिस आहे ते ऑफिस या ठिकाणी सिलेक्ट करायचं. या ठिकाणी मी नाशिक डिव्हिजन ऑफिस सिलेक्ट केलं आहे. त्यानंतर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. त्यानंतर आपल्याला जीपॅटचं स्कोर कार्ड अपलोड करायचं आहे आणि त्यानंतर बी फार्मसीचं मार्कशीट अपलोड करायचं आहे. तर मित्रांनो मार्कशीट अपलोड करताना आपलं जर सीजीपीए असेल तर आपला रिझल्ट आणि त्याचं जे मार्क्सचं गॅजेट आहे ते अपलोड करायचं आहे. कॉलेजमधनं त्याचं आपल्याला सर्टिफिकेट भेटतं मार्क्स कन्व्हर्जनचं, ते अपलोड करायचं आहे. तर या ठिकाणी मी सिलेक्ट फाईल वरती क्लिक केलं आहे
आणि या ठिकाणी माझा रिझल्ट सिलेक्ट केलाय आणि या ठिकाणी PDF फाईल असल्यामुळे या ठिकाणी अपलोड बटनावरती क्लिक करायचंय. तर मित्रांनो, अपलोड बटनावरती क्लिक केल्यानंतर आता आपले रिझल्ट पण अपलोड झालेला आहे. तर मित्रांनो, रिझल्ट अपलोड झाल्यानंतर या ठिकाणी आपला व्ह्यूचा ऑप्शन आलेला आहे. त्यामध्ये आपण व्ह्यू करून आपला रिझल्ट बघून घ्यायचा. त्यानंतर सबमिट बटनावरती क्लिक करायचंय. सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आता आपला संपूर्ण फॉर्म फिल करून झालेला आहे. मित्रांनो, यामध्ये आता बघा, आपण यामध्ये स्क्रुटिनी मोड सिलेक्ट केला आहे, टाइप ऑफ कॅन्डिडेट सिलेक्ट केलं आहे, टाइप ऑफ डिटेल्स, कॅटेगरी डिटेल्स, क्वालिफिकेशन डिटेल्स, पर्सनल डिटेल्स, फोटो अपलोड केला आहे, डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहे आणि त्यानंतर आता आपल्याला पेमेंट करायचं आहे. तर मित्रांनो, पेमेंट करताना आपण जर कॅटेगरीमध्ये असेल तर आपल्याला 1000 रुपयाचं पेमेंट आहे व आपण जर ओपन कॅटेगरीतनं फॉर्म भरला तर आपल्याला 1200 रुपयाचं पेमेंट करायचं आहे. तर मित्रांनो, पेमेंट करताना आपण फोन पेनी करू शकतो, UPI ID वापरून पण पेमेंट करू शकतो किंवा तुम्ही नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड थ्रू पण तुम्ही पेमेंट करू शकता किंवा तुमचा QR कोड वापरून पण तुम्ही पेमेंट करू शकता. तर अशा पद्धतीने पेमेंट करायचं आहे. मित्रांनो, पेमेंट केल्यानंतर आपल्या ऍप्लिकेशन फॉर्मची प्रिंट काढायची आणि आपण जर फिजिकल मोड केला असेल तर या ऍप्लिकेशन फॉर्मची प्रिंट आणि जितके डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड केले आहे त्या डॉक्युमेंटचे 2 सेट आणि ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन आपल्याला त्या कॉलेजला जाऊन आपले डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून घ्यायचे आहेत. मित्रांनो, त्याशिवाय आपला फॉर्म कंप्लीट होणार नाही. मित्रांनो, डॉक्युमेंट्स व्हेरीफाय केल्यानंतर कॉलेजकडून आपल्याला एक्नॉलेजमेंटची प्रिंट भेटते. ती प्रिंट आपल्याला ऍडमिशनच्या वेळेस कॉलेजला जमा करायची असते. अशा पद्धतीनेच आपल्याला प्रोसेस करायची आहे, नाही तर तुमचा फॉर्म अपूर्ण राहील. तर मित्रांनो, तुम्ही जर ई स्क्रुटिनी केला असेल तर तुम्हाला मेसेज येईल, तुमचं डॉक्युमेंट्स तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला आहे, तर त्याची एक्नॉलेजमेंटची प्रिंट काढून घ्यायची आपण ई स्क्रुटिनी असेल तर. आणि फिजिकल असेल तर फिजिकल मोडला आपल्याला कॉलेजला जाऊन डॉक्युमेंट व्हेरीफाय करायचे आहे. अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला M-Pharmacy रजिस्ट्रेशनचा फॉर्म भरायचा आहे. मित्रांनो, फॉर्म भरताना जर तुम्हाला काही क्वेरी असेल तर तुम्ही माझ्या कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.